तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल तुमची येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण मज सख्या विठ्ठलाची आण मज साधतील येणे येह परलोक साधतील येणे येह परलोक साधतील येणे येह परलोक. तुकोबारायांसारख्यांना ज्यांना केवळ विठ्ठल हेच जीवन अशी अवस्था आहे तर त्यांना ह्याची एवढी काळजी का वाटावी इह परलोक का म्हणा परलोक साधेल म्हणावे त्यांनी उत्तमच आहे विठ्ठल साधेल हे उत्तम आहे तो भेटेल काय ते त्याचा मार्ग सापडेल सोपा होईल असं वाटणं हे कोणालाही पटण्यासारखं आहे पण तरीसुद्धा ते आपल्या इहाची काळजी करतात इह परलोक दोन्ही साधतील असं म्हणतात त्या अर्थी त्यांना इहाचं स्थान काय आहे याची कल्पना आहे ते जसं एखादा संन्यस्त मनुष्य असेल तर त्याला कदाचित प्रापंचिकाच्या अडीअडचणींची त्याच्या गरजांची त्याच्या ठेवणीची कल्पना नसेल पण ह्यांना चांगले प्रपंचातून घोळून वर निघालेले आहेत
त्यामुळे त्यांना त्याची कल्पना आहे की याला जरी खरं आपल्याला भगवंत द्यायचा असला, काय विठ्ठल द्यायचा असला, तो आनंद द्यायचा असला, तरी याला इहातूनच जावं लागेल. म्हणून त्याच्या इहाची काळजी पण ते करतात. म्हणून आपल्याला इहपर लोक अशी खात्री देतात, यांनी इहपण साधेल. आणि खरं सांगायचं तर केले तर भाग आहेत, नाही केले तर पूर्वार्ध उत्तरार्ध असावा तसा आहे. ग्रंथ एकच आहे तेव्हा त्याच्यात आधीचा काही भाग असावा आणि नंतरचा काही भाग असावा, तसंही आहे. काही थोडं समजून घेत पुढे जात जावं. ग्रंथ तोच आहे. तसाच इहपर हा सुद्धा एक जीवनाचा ग्रंथच आहे. इहपर हा ग्रंथ ज्यांनी व्यवस्थित अभ्यासलेला आहे त्याला पराचा जो उत्तरार्ध आहे तो व्यवस्थित उलगडत जातो. त्याचं ऐहिक धड नाही, त्याचे परतर प्रोसेस काही ते जे आहे ते जोडूनच आहे. इहातच घोटाळा आहे, मग पराचं आकलनही होत नाही आणि घोटाळाही होतो. तर ह्यासाठी त्यांनी ही इहपर जोडलेली आहेत. एवढं आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. आपलं ऐहिक कल्याण होणारच. आपली कल्याणाची कल्पना काय याच्यावर अवलंबून राहील हे मला मान्य, की बुवा मी अगदी रथातूनच जाण्याची अपेक्षा असेल, सायकल तरी मिळेल एवढं नक्की, ऑटो मिळेल फार तर, म्हणजे एवढं होऊ शकेल. आता काय आपण जसे प्रयत्न करणार आहोत, जसे कुवतीचे आहोत, ज्या प्रमाणात आपल्याला जशा अनुकूलतांचा वापर करता येईल तसं आपल्याला ते मिळेल. तुम्ही रथातून सुद्धा जाल, तो प्रश्न नाही. तर हेही होईल, पण हे ऐहिकाच्या मर्यादामध्ये होईल. आता पराला त्या अर्थाने काहीच मर्यादा नाही, कारण सुखाचा एकच प्रकार तिथे आहे. तिथे असे काही सायकल नाही का काय हे नाही, वाहन नाही, ऑटो नाही, तिचाकी नाही, चारचाकी नाही, सहाचाकी नाही, आठचाकी नाही, काही नाही. तिथं तसलं काही नाही. ते इथं आहे ते एकच सुख आहे. एक तर असेल नाही तर नसेल. त्यामुळं उत्तरार्धात सगळा एकच खंड आहे, पूर्वार्धात बरेच खंड आहेत आणि आपण आणि करतो ते खंड वेगळे परत. त्या अर्थाने इथे पुढे म्हटलेलं आहे ते आपण आता तिथे जाऊ. तर ते खंड आपण करतो ते आणखीन वाढवाल तेवढे. हे एक जीवनाच्या पुस्तकाचे म्हणजे ग्रंथाचे जसे भाग असतात म्हटलं तसं आहे. ग्रंथाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध एवढे दोष त्यांनी भाग केले. ग्रंथ एकच ठेवला आहे, कारण एवढा एकच ग्रंथ पुरेसा आहे ते सगळ्याला. तो काही वेगळा ग्रंथ घेऊन अभ्यासत नाही. परमार्थ करायचा झाला म्हणजे एक वेळ पूजेला बसायच्या वेळेला निदान तो काय आता नेसत नसेल, कोणी पण तरी सुद्धा सोळं नेसत असेल, काय धुतं वस्त्र नेसत असेल. आता आणि मुळात पूजेचाच प्रश्न आहे, तिथं पुढचा वस्त्राचा प्रश्न नाही. पण तरीसुद्धा निदान हातपाय धुवून तरी येत असेल, तर तसे तरीचे निदान कुठेतरी थोडा फरक असण्याची शक्यता आहे. इथे तोही फरक नाही, ग्रंथ एकच. तुम्ही याच्यातून ऐहिक साधणार का पारलौकिक साधणार, का ऐहिक साधून पारलौकिक साधणार, एवढा तुमच्याकडे त्याच्याविषयी विकल्प आहेत. 2 पर्याय आहेत, तर त्याच्यातला आपला पर्याय आपण निवडू शकतो. ते ग्रंथ एकाच ग्रंथाने हे सगळं साधायचं, तो आपल्याला मिळालेला आहे. तर त्यांना आपल्याला काय ऐहिक साधायला म्हणजे मग त्यांना ऐहिक काय साधून द्यायचं आहे आपलं, त्यांना ऐहिकाचं जे सार आहे ते साधून द्यायचं आहे. ऐहिकाचं सार सुखशांती म्हणा, बरबे साधनं सुखशांती म्हणा, तिथे आपण होतो. ऐहिकात मिळवलेले खूप लोक आहेत, मिळवणारीही आहेत. ज्यांनी किती मिळवलं याची कल्पना पण येत नाही आहे. आता यायला गेलं हळूहळू. ती सोय केलेली आहे आता. त्यामुळं इथं काय, प्रदेशात काय, कुठं काय, काय जमिनीत काय, कशात काय, हे सगळं जे काय आहे ते आता कल्पना येईल अशी व्यवस्था झाली आहे. आता सुदैवाने काय दिवस असे आले तर काय आता वाईट दिवस आले म्हणणंही बरोबर नाही, कोणाच्या बाजून काय म्हणावं. तर ते सगळे दिवस आलेत खरे. तर त्यामुळं किती काय मिळवले ह्याची कल्पना ही ऐहिकाच्या बाबतीतली ही इतकी व्यापक आहे. त्यांनी काय काय मिळवले, तर ते सगळं मिळवलेलं असलेल्या लोकांना सुद्धा आता झोप नाही अशी अवस्था झाली की हो म्हणजे काय मिळवलं मग मला सांगा. ऐहिकात ज्यांनी म्हणजे आपण जे आता नद्यात ओतताना बघतोय, पिशव्या ओतताना बघतोय, पोती ओतताना बघतोय, काय मजा बघतोय सगळी. तर आणि इथं सामान्य मनुष्य आपल्या 2 वेळच्या भाकरीला मोताद आहे, अशी अवस्था आहे. तिथं जिथं पोत्याने ओतलं जात आहे. तर हे काय असेल म्हणजे ऐहिकात काय करता येऊ शकतं त्याची कल्पना आहे, किंवा प्रत्यक्ष केलं जातं त्याची कल्पना आहे. कसले तरी एखाद्या आघाताने ती काय होईना पण समोर आली. त्यामुळे ती जी आली त्याच्यावरनं कळलं की अरे ऐहिकात काय होईल. मग ऐहिकात ज्यांचं एवढं झालं त्यांनी ती पोती कशाला ओतली, का जाळली, का अशी अवस्था आली, तर ते सुखशांती देत नाही आहे. आता त्यांना अशांती निर्माण केलेली आहे. तेव्हा ऐहिकातलं जे नेहमी लक्षात ठेवावं की ऐहिकातलं जे प्रमाणाबाहेरचं आहे ते दुःखाला कारणीभूत आहे, एवढं नक्की.
ऐहिकातलं काहीही मिळवलेलं प्रमाणाबाहेर असेल तर दुःखाला कारणीभूत आहे, प्रमाणाच्या आत असेल तर आपल्याला जगवायला कारणीभूत आहे. अन्नाचे तेच 4 घास आपल्याला जगवतात आणि तेच 25 घास झाले की आपल्याला उलटतात. तसे उलटले. तसं आता हे दिसून आलं, ठीक आहे, एखाद्या बाबतीत दिसलं. असं तर सर्वत्रच आहे, सगळ्या बाजूनी तसंच आहे. अति ऐकेल, अति पाहिल, अति चालेल, अति बोलेल, सगळं दुःखदायक आहे. पण बोलेल नुसता प्रमाणासाठी, जे काही गरज आहे त्याच्यासाठी, आनंदात राहील. तो आनंदात राहील, ऐकणाराही आनंदातच राहील, नाही का. समजा तो बोलतच राहिला, मी थांबणार 10 मिनिटांनी, पण तरीसुद्धा समजा 2-3 तास, 4 तास झाले, 5 तास झाले बोलत राहिलं तर काय करणार? किती वेळ मनुष्य काढणार? शेवटी त्याला ते सहन नाही व्हायचं, ऐकायचं सुद्धा. भले अगदी काय अमृताचं व्याख्यान असू दे, पण शेवटी तो दमेल ना. म्हणजे त्याच्यातल्या प्रमाणातच ऐहिकाचं सगळं सुख जर काय असेल तर प्रमाणामध्ये. ऐहिक प्रमाणात असलं की सुखाचं आहे. काही वयसुद्धा बघितलं असेल तुम्ही, प्रमाणातच सुखाचे होतात, नाही. जास्त असले की दुःखाचे होतात. आपल्या हातात नाही, ही गोष्ट खरी आहे. पण माणसानं प्रार्थना तरी करीत असावा की आपलं काम झालं की आपल्याला त्यांची संजीवन समाधी घेण्याची योग्यता आहे, त्यांची गोष्टच वेगळी. पण त्यांच्याकडे त्यानं एवढं जरी मागितलं की मला इंटा फिरता ठेव, तुझं नाम शेवटपर्यंत आठवू दे, जे जोपर्यंत आठवते तोपर्यंत ठेव, त्याच्यानंतर ठेवू नको, एवढं म्हणायला काय हरकत आहे? मागायला काय हरकत आहे? मागायचं तर केशर कस्तुरी मागावी, उगाच काहीतरी इंगंजिरे काय मागायचे, तसलं नाही मागायचं. म्हणजे हे त्याला करता येण्यासारखं आहे, तर शेवटपर्यंत हे राहू दे असं त्यांनी म्हटलं तर त्याची व्यवस्था होती. म्हणजे त्याला ऐहिकाचं जर सुखशांती कशात असेल तर ती प्रमाणामध्ये आहे. एक प्रमाण सापडलं माणसाला की ते बरोबर सापडतं. बोलणं प्रमाण, वाचन प्रमाण, त्याचं ते प्रमाण आहे, त्या प्रमाणात त्याची गरज आहे. ती गरज नेहमी, जसे सुखाचे 4 घास आहेत ते भाकरीचे असले तरी सुख देतात. माणसाला पुरी श्रीखंडच सुख देतं असं नाही. माणसाला भाकरी भाजीसुद्धा सुखाची देते, पिठलं भाकरीसुद्धा सुखाची होते, पण ती त्या प्रमाणात. तेव्हा तेही प्रमाण आहे. आणि नसेल तर काय त्रास आहे ते काय आपण अनुभवलं नाही, अशातला भाग नाही. जिथे कुठे फिरून, जिथे कुठे खाऊन, जिथे कुठे पाहून, जिथे कुठे ऐकून प्रमाणाच्या पुढे गेला असलं की त्याला त्रास झाला लगेच. तेव्हा हे जे आहे हे ऐहिकाचं सुख त्यांनी दाखवलं. ते सुखशांती म्हणा किंवा बरवे साधनं सुखशांती म्हणा, ते प्रमाणामध्ये आहे. त्यांनी तर क्रोध नाही जाणार तिळभरी म्हटले की खरोखर जर तिळभरी क्रोध नसेल तर त्याच्यासारखा सुखीच माणूस नाही. म्हणजे काय त्याला त्रास देणार कोण? त्याच्याजवळ टोचणारी वस्तूच नाही ठेवलेली आहे. क्रोध काय, हे काय, इच्छा काय, काम काय, अमकं काय, तमकं काय, टोचणाऱ्या वस्तू आहेत. आपल्याला सुखाच्या वाटतात म्हणून आपण ठेवतो, जपून ठेवतो, सांभाळून ठेवतो. शस्त्रास्त्र आहेत ते, सांभाळून ठेवल्यासारखं वाटतं माणसाला अगदी, आणि ती वेळेला उपयोगी पडते. काय उपयोग पडत नाही. त्यातलं जे असतं ते शेवटी उलटल्यासारखं आपल्यालाच त्रास देतं. तर तसं ते हे जे सगळं आहे, हे क्रोध नाही जाणार तिळभरी इथे होतो आपण, तर त्यांना तिळभर क्रोधसुद्धा त्याची काही गरज वाटत नाही. कारण क्रोधानं काम जे केलं असेल आजवर त्यापेक्षा विनाश जास्त केलेला आहे क्रोधाने. क्रोधाने थोडं काम केलं नाही असं नाही. मनुष्य चिडला म्हणजे जसं हातात कुदळ घेऊन पूर्वी महाराज सांगायचं अंगण खण, तसं अंगण खणून काढतो. पण त्यासाठी काही क्रोधच यावा लागतो असं नाही. मनुष्याने ठरवलं की कर्तव्य आहे, आज वेळ आहे, आपण हे सारवण घालतोय, काय अंगण करतोय, सपाट करतोय, काय सगळं, ही कामांना आपल्याला साधी प्रेरणा, साधं कर्तव्य, साधं आकलन, साधी गरज, एवढं सुद्धा पुरतं. त्याला काय रागावूनच ते करावं लागतं अशातला भाग नाही. म्हणजे राग हे गरजेची गोष्ट नाही त्या अर्थाने. ती तिळभरीसुद्धा नको आहे त्यांना, कारण त्यांना माहिती की त्याच्यात बाकी सगळे अनर्थ समावलेले आहेत. एका क्रोधामध्ये सगळे अनर्थ बाकीचे समावलेले आहेत. म्हणून क्रोध नाही जाणार तिळभरी. वास्तविक महाराजांनी सांगितलं तसं रागाचा आविर्भाव मंजूर आहे, पण आविर्भाव म्हणजे राग नव्हेच आहे मुळात. त्याला आविर्भाव जमला, त्याची त्याच्यावर हुकूमत काय असेल, त्याच्याकडे तो नाहीच आहे, पण कसा दाखवायचा ते त्याला माहिती आहे. नाटकातला मनुष्य जसं त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिका करताना काय जे दिले असतील, दिग्दर्शकांनी शब्द दिले असतील, जी काही भूमिका दिली असेल, जे काही त्याला त्याच्याकडून अपेक्षित असेल कृती, ती तो करतो. तो अंगावर धावून जातो, तो मागे वळतो, तो पाया पडतो, तो हा आशीर्वाद देतो, सगळं करतो. फक्त दिग्दर्शकाची इच्छा आहे आणि तो नाटकात काम करतो आहे म्हणून. नसेल तर त्याचं स्वतःचं विचारलं तर तो बाहेर पडला की आपलं सायकल घेऊन जातो, नाही तर चालत घरी जातो. इतकं खरं ते काम आहे. मग त्याची गरज आहे का? तर तिथं गरज आहे, इथे काही गरज नाही. भूमिका ओळखून जगला की मनुष्य सुखी झाला. आपली भूमिका ओळख आहे, ती भूमिका कळत नाही. तिथं घोटाळा आहे तो जसा प्रमाणात आहे तसा भूमिका न ओळखण्यात आहे.
तर क्रोध हे म्हणजे महाराजांच्या शब्दात म्हणायचं तर माणसाला असं वाटतं क्रोध व्यवहारात दरारा पाहिजेच. महाराजांचे शब्द बघा आपण कसे आहेत, व्यवहारात दरारा हा पाहिजेच. काय दरारा नसला म्हणून बिघडत नाही. दरारानं काय मुलं घाबरतील, मोठी झाली म्हणजे ती दरारा दाखवतील. दुसरं काय होणार, आपण फिरले ते उभं आहे, दुसरं काय होणार आहे. त्यापेक्षा त्याच्याशी प्रेमाने राहिलं असलं तर उद्या ते पण प्रेमानेच राहील. काय सांगायचं असेल तर प्रेमाने सांगितलेलं असेल तर उद्या ते सुद्धा आपल्याला प्रेमानेच सांगेल. त्याला दरडावून काम होईल अशातला काय भाग नाही. आणि दरडावून फार काय कामं होतात असंही दिसत नाही आपल्याला. त्या क्षणापुरतं तुमची पाठ फिरू दे. वर्गातनं हेडमास्टर बाहेर पडले, वर्ग आपलाच, बघा पुढे कसे एवढे वाजले. त्याच्यापेक्षा त्यांच्याशी जर प्रेमाने सांगितलं ते बाबा तुम्हाला गरजेचं आहे, ह्याच्यामुळं असं होणार आहे, हे पुढं फायदा आहे, हा तोटा आहे, आमका आहे तमका आहे, समजूत जर वाढवली असती तर त्यांना बसायची सुद्धा गरज नाही, ते आपला आपला अभ्यास करतील. तेव्हा या अर्थाने हे जसं एक प्रमाण आहे तसं दुसऱ्या बाजूने आपली भूमिका आहे. तर विद्यार्थ्याची भूमिका कळली तर त्याला आणखीन काही सांगायची गरज नाही. आपण विद्यार्थ्याला भूमिका सांगत नाही, त्याला अभ्यास करायला बसवतो. अडचण आहे ती तिथं आहे, भूमिका समजून घेत नाही. आणि भूमिका समजून घेत नाही म्हणूनच कुटुंबातसुद्धा त्रास आहे, तो भूमिका आपापल्या न केल्यामुळेच आहे. बघा की ऐहिक साधायला, ऐहिकाचं सुख साधायला माणसाला आपली भूमिका कळली की मुलाला मुलाची भूमिका आहे, सुनेला सुनेची भूमिका आहे, आईला आईची भूमिका आहे, वडिलांची भूमिका आहे, आजोबांची भूमिका आहे, प्रत्येकाची भूमिका आहे. ही भूमिका याची त्यानं केली की घोटाळा होतो बघा. आणि नाही ओळखली आणि कसाही तो त्याच्या पद्धतीनं राहिला तरी घोटाळा होतो. त्यामुळं इकडे प्रमाण, दुसरी भूमिका. ह्या भूमिकेला आपल्याला असं वाटतं की जणू काही शस्त्रास्त्राने त्याच्या सहाय्याने मी भूमिका करणार आहे. कसल्याही शस्त्रास्त्राची गरज नाही, भूमिका समजून घेण्याची गरज. एकदा समजून आली की माणसाचं ऐहिक सुखाचं झालं. तर बऱ्या वेळी साधनं सुखशांती म्हणा, क्रोध नाही जाणार तिळभरीसुद्धा नाही. तिळभरी क्रोध असला तरी चित्ताला किती मळ लावेल हे सांगता येत नाही. म्हणून नाही, नाही म्हणजे नको का, वीज थोडं का जास्त हा प्रश्न येतच नाही. वीज नाहीच. एकच पर्याय असू शकतो. थोडंसं असलं तरी ते किती अनर्थाला कारणीभूत होईल हे आपल्याला कुठे सांगता येतं. गुंजभरसुद्धा पुरतं. आणि ते काय वाटीवर प्यायला लागत नाही, त्याचं गुंजभरसुद्धा पुरतं. म्हणजे त्याचं प्रमाण काहीही असलं तरी ते विनाशकच आहे. आपण नेहमी बघितलं असेल की म्हणजे मागेही बोललो होतं आपल्याला की ज्यांना पेंटिंगची याची आवड आहे, कलरची पेंटिंग करणाऱ्यांना आवड आहे, पांढरा कलर करून ठेवलेला असला आणि आपल्याला एक टिंच नुसती फक्त पाहिजे, तर त्याच्यासाठी जे उचललेला थेंब आहे तो इतका कमी लागतो की थेंब लागतच नाही साध्या भाषेमध्ये. एवढ्याशा पॅलेटमध्ये जर घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये फक्त त्याला जरासं एक स्पर्श लागतो. तो एवढा मिसळला ना की इतकी काळसर छटा त्या पांढऱ्या रंगाला येते. म्हणजे तो आहे किती, तिळभरसुद्धा नाही खरं सांगायचं तर. पण तो त्या पांढऱ्यातले काळेपणा आणायला एवढासा कारणीभूत होतो, एवढासा. तो जर प्रमाण चुकलं तर तो पांढरा फेकून द्यावा लागतो. मी बघितलं आहे की पांढऱ्याचं थोडी शेड यावी काळा म्हणून त्याच्यात हा थोडासा मिसळून मला वाटलं की हे काम होईल. थोडंसं काम आहे, एवढीशी टींच द्यायची आहे त्याला, तर एवढंसं जर त्याला छटा द्यायची आहे तर एवढासा पुरेल म्हणून जरासा लावून तो ब्रश फिरवल्याबरोबर त्याचा इतका काळा झाला पांढऱ्याचा की हा 50% काळा झाला. आपल्याला 5% हवा होता फक्त. तेव्हा तो चित्ताला जो मळ येतो तो असा क्रोधाचं प्रमाणाचा आहे, तो इतका कमी आहे. म्हणून त्याने तिळभरसुद्धा नाही म्हटलं. आता तिळभर जी वस्तू नाही ती नाहीच असं मी म्हणत नाही, पण तिळभरसुद्धा नाही आहे, एवढी नाही आहे. म्हणजे किती कमी आहे ते सांगण्यासाठी आहे. किती कमी आहे, कुठं दिसली तर दिसली, नाही तर नाही अशी आहे. आणि तीच माणसाला खरी उपयोगाची आहे. म्हणून ते प्रमाण आणि भूमिका. तर भूमिका लक्षात आली की हे माणसाला सोपं होतं. आणि असं ज्या चित्ताला मळ नाही ते तुका म्हणे जळ गंगेचे ते आपण होतो. गंगाजल आज ज्या अर्थाने गंगाजलाकडे आपण बघतो, आमच्याकडे गंगाजल म्हणजे ते एक गडू आणून ठेवलेला असतो आणि केव्हा फोडतात आपल्याला माहिती आहे. खरं सांगायचं तर काय त्याचा उपयोग आहे नाही का. म्हणजे मी काही कोणाला काय म्हणत नाही, आपलं जे काय करायचं असतं ते काय त्याला करू देता, राज्याचं त्याचं स्वातंत्र्य. पण तरीसुद्धा ते खरं सांगायचं तर त्याला गिळता येतं आहे, त्याला कळतं आहे, त्या गंगा पिऊन घ्यावी. म्हणजे कोणीतरी अशी काशीहून गंगा आणली होती ते ह्याच्यासाठी. मी आपलं म्हटलं फोडा आणि देऊन टाका, कारण गॅरंटी काय, मी ठेवली आजचा दिवस म्हणून उद्या आपल्याला नाही पिता आली, त्यावेळेला हे मला घालणार, ती जाणार नाही, ती बाहेर पडणार. म्हणजे जर खरंच गंगेचा काही उपयोग असेल तर तो आज जर जाण्यात आहे तर मग आजच पिण्यात आहे, आजच पिऊन घ्यावी. गडू सांभाळण्यात काय अर्थ नाही त्या अर्थाने, खरोखरच नाही. म्हणजे आपला सांभाळायचं त्यांनी सांभाळावा. पूजेत आणखीन एक वस्तू वाढली यापेक्षा काही नाही.
खरं सांगायचं तर घ्यावी आहे. आणि मधनं अन्न जर आपल्याकडे जास्त असेल तर मधनं अन्न रोज सकाळी एकदा गंगा घ्यावी. दिवसभर कसं चित्त राहतं बघावं, म्हणजे खरोखरच ती गंगा आहे का नाही हे पण कळेल. कारण काय डुप्लिकेट गडूसवर डुप्लिकेट असायचा, काय सांगतात ते आता. शुद्ध गंगाजल पीजी काय काय कसं असेल काय सांगता येते. त्यामुळं आत्ताची गंगाजलाची अवस्था अशी आहे हे मान्य. एवढं मोठं शुद्धीकरणाचा प्रकल्प झालं आहे, कोट्यवधी रुपये आत्तापर्यंत खर्च झालेले आहेत. ज्या पद्धतीनं आपण जगतो त्या पद्धतीनं तिथं त्या गंगेची अवस्था झाली. म्हणजे आमच्या चित्ताची अवस्था गंगेला आली आहे. तुम्ही क्षणभर विचार करून बघा की आता म्हणजे काशीला जाणारी मंडळी आहेत, माझं त्यांनाच नमस्कार आहे. कारण काशीला न जाणं बरं असं माझं आपलं पद्धत आहे. त्याला नमस्कार केला तर बरं आहे, निदान एवढे कष्ट घेतात जातात, खर्च करतात, त्रास सहन करतात, सगळं करतात, तर आपलं त्यांचंच पाया पडावं, इथंच पुण्य मिळते ते खूप आहे. तर तिथं कसं गळली बोळातनं फिरावा हा प्रश्न पडतो, कुठे पाय टाकावा हा प्रश्न पडतो. आपण खूप वेळा हे बघितलं असेल. व्हावं अशी इच्छा आहे, सगळं स्वच्छ होतं. आजची परिस्थिती बघाय तर त्या अर्थाने त्यांना ते म्हणायचं नाही. त्यांच्या काळात जे होतं ते म्हणायचं आहे. त्यांच्या काळात चित्ताला त्यांनी गंगाजळाची उपमा द्यावी असं गंगाजळ होतं, म्हणून चित्त तसं केलं जात होतं. आज चित्त असं करायचं की जेणेकरून ते गंगाजळासारखं होईल असं त्याला हवं आहे. त्यांना ते चित्त व्हायला ते अडचण आहे ती सगळी कुठे आहे ती पुढे सांगेल. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. तेव्हा हा असं का म्हणाले, आपल्याला वाटतात शब्द सोपे, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, त्यात काय विशेष आहे. गंगा वाहते तसं त्याचं चित्त आहे, आपलं चित्त वाहत आहे, प्रवाहित आहे, शुद्ध आहे. आजचं धरून ठेवले, कालचं धरून ठेवले, परवाचं धरून ठेवले, 25 वर्षापूर्वीचं धरून ठेवले, सगळं धरून ठेवलेलं आहे. ते वाहे म्हणता येईल का, ते वाहता आहे म्हणता येईल का. गंगा बहती भली साधू चलता भला म्हणलेले, साधू चलता भला. साधू मनाने, शरीराने कुठे थांबेल काय, शरीराचं प्रारब्धाचा याचा संबंध आहे, पण तो नेहमी चालता असतो. त्या अर्थाने गंगा बहती भली तसा साधू चलता भला. साधू कुठल्या प्रसंगात अडकत नाही, हेच त्याचं साधुत्वाचं लक्षण आहे. गंगा जशी कुठे अडकली नाही, ती शेवटपर्यंत एवढा काय 1500 महिन्याचा प्रवास करून ती जाऊन ह्याला मिळते, केवढा मोठा प्रवास असेल, तर ती कुठं थांबली नाही की हे बरं दिसते ठिकाण मुक्काम करायला, अजिबात नाही. गाव बरं दिसते, वस्ती बरी दिसते, लोक समृद्ध दिसत आहेत, दिवस चांगले आहेत तिथं, अजिबात नाही. ती वाहते राहणार. तर ती जशी वाहते राहणार आणि तिचं लक्ष समोर आहे तिच्या, ते लक्ष ठेवून वाहते राहणार. वाहता वाहता इकडे तिकडे जाऊन बघू, आडमार्गी जाता दुःख होई जीवात असलं नाही काय. सरळ आपल्याला जायचं ते तिथं जायचं आहे, महासागरापर्यंत जाऊन पोचायचं, तो तिचा भगवंत. महासागर हा गीतेचा याचा गंगेचा भगवंत आहे. आपला जसा भगवंत हे ध्येय आहे, जसं शुद्धी हे ध्येय आहे, चित्तशुद्धी हे ध्येय आहे, तसं आपलं चित्तशुद्धी हे ध्येय, तसं तिचं महासागर हे ध्येय. त्यामुळे त्या दिशेनं ती वाहत राहील. आता त्या दिशेनं व्हायला जे करायला लागेल ते ती करत असते रोज, म्हणून ती तिकडेपर्यंत जाऊन पोचते. आता त्यासाठी रोज त्यालाही काहीतरी करावं लागतं. चांगलं गाव आहे म्हणून थांबता येत नाही, चांगली माणसं आहेत म्हणून बसून राहता येत नाही, त्यांनी घाण केली म्हणून थांबता येत नाही, त्यांनी चांगलं आणून टाकलं म्हणून थांबता येत नाही, काही नाही. जे आहे ते शुद्ध करीत पुढे जायचं आहे. खरं तिचा स्वभाव तो आहे. आता प्रमाण आपलं बदललं, माणसांचं त्या पाण्याशी असलेलं प्रमाण बदललं, माणसांची त्या गंगेशी असलेली वृत्ती बदलली, तिचं पावित्र्य जपण्याची भूमिका बदलल्या, तिचा वापर करण्याच्या भूमिका वाढल्या. आम्ही रसायनं त्यात सोडली तर तिने काय करावं. ती ज्या काळात आहे म्हणजे जिथे होती तिथून एवढी भगीरथाने प्रयत्न करून आणली, तिच्यात एवढ्या पिढ्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य तिच्या नुसत्या स्नानामध्ये होतं. तर हे जे काय तिचं सामर्थ्य होतं, जे म्हणून त्या अर्थाने स्वर्ग आहे की स्वर्ग या अर्थाने की तिथे पवित्रच गोष्टी आहेत, तिथे चांगल्याच गोष्टी आहेत. स्वर्ग म्हणजे पवित्र गोष्टींचं ठिकाण. तर ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ती होती, म्हणून ती त्याला आणावी लागली एवढ्या कष्टाने. कारण इथे इतकं पवित्र नाही याची कल्पना आहे, इथे शुद्ध होण्याची दुसरी आपल्यासमोर यंत्रणा नाही आहे. तेव्हा त्यानं हे होऊ शकेल काम, म्हणून त्याला एवढे, म्हणून आपण भगीरथ प्रयत्न शब्द पडला तो त्यावर नसतो. तर त्यामुळे इतके भगीरथ प्रयत्न करून ते आणून तिच्याने ते होऊ शकतं, त्यांचं काय उद्धार व्हायचा आहे तो होऊ शकतो लोकांचा. तर त्यासाठी ती आलेली, ती अनायासे आपल्याला मिळालेली आहे. ही सुद्धा गाथा म्हणजे गाथा गंगाच आहेत. ती फक्त ती आळशावर पडली का उद्योगावर पडली एवढं बघायचं. उद्योगी माणसावर गंगा पडली तर तो त्याचा लाभ करून घेईल, आळशावर गंगा पडली तर वाहून जाईल. तेव्हा आपण ते ठरवू शकतो. त्यासाठी हे
गंगा वाहे तैसे ज्याचे म्हणा, तर ती तिथे अडकलेली नाही कशात काय. आपल्याला अडकण्याशिवाय कार्यक्रम नाही, त्यांना चालण्याशिवाय कार्यक्रम नाही. म्हणून बघा, काही झालं तरी सकाळी असं झालं, बरं आता काय आहे, आत्ता दुपार आहे ना, सकाळी काय ते झालं ना, आता ते सकाळी झालं ते सकाळी झालं, आता दुपारी त्याचा काय संबंध आहे. आता दुपार आहे, आता 12 वाजले, 1 वाजला, आत्ता 1 वाजताचं काहीतरी कर्तव्य असतंच ना प्रत्येकाला, 5 वाजताचं 4 वाजताचं कर्तव्य असतंच ना. मग तो 4च्या कर्तव्यात जो 4 वाजता राहू शकतो तो साधू, जो 4 वाजता 7 वाजताच्या 8 वाजताच्या विषयात आहे तो माणूसच आहे, साधक आहे. जर त्याला इच्छा असेल तर त्याला साधक बनवू, की त्यात राहण्याची त्याची इच्छा नाही, पण मन इतकं तयार नाही की ते 8चा 8ला ठेवेल, 7चा 7ला ठेवेल, 9चा 9ला ठेवेल, असं नाही आहे तयार. म्हणून 4 वाजता त्याच्या डोक्यात अजून 7चंच आहे. असं असेल तर ज्याला कळतच नाही ते तरीच मनुष्य म्हणावा आहे असं म्हणलेलं आहे यांनी. आपण आता हे सगळे पारायण करतात, आपल्या डोळ्यासमोर उभी येऊन गेली असेल, तरीच मनुष्य म्हणावावे, तर तसं तरीच मनुष्य म्हणावावे तर तितपत ठीक आहे. साधा मनुष्य आहे आणि साधक मनुष्य आहे, काहीतरी फरक आहे. ह्याला 4ला ते कळतं आहे, पण 4ला जे कळतं आहे ते हे कळतं आहे की मी अजून 7 आणि 8मध्ये आहे, मला नको आहे, ह्याची मला काय आत्ता आवश्यकता नाही लक्षात ठेवण्याची. एखादी माहिती आहे, एखादं काम आहे, सकाळी 8 वाजता सांगितलं, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लक्षात राहायला पाहिजे की नाही, पाहिजे. पण सकाळी काही विसंवाद झाला तर तो लक्षात राहिलाच पाहिजे का संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, नको. हे ज्याला कळलं तो साधक आहे, आणि ज्याला ते काढून टाकता आलं तो सिद्ध आहे. तर ते काढूनच टाकता आलं, त्याच्या दृष्टीने ते राहिलंच नाही. सकाळचं सकाळी, सकाळी असं झालं होतं ठीक आहे, दुपारी असं झालं होतं ठीक आहे, पण ते आठवून त्याचा जो 4 घालवतो, 5 घालवतो, 6 घालवतो, त्याने जन्मच घालवला हळूहळू. कारण आज एवढं घालवले, असं करतच रोज जाणार ना शेवटी. आयुष्य म्हणजे काय, शेवटी काय मनुष्य 50 वर्षाचा झाला, 51 वर्षाचा झाला, काय 25 वर्षाचा, 26 वर्षाचा झाला, म्हणजे काय झालं, तर रोज तेच करत राहिला. आणि तिकडे ते काउंटिंग चालू असल्यामुळे ते कळायला लागले, यापेक्षा काही नाही. काउंटिंग चालू आहे म्हणून हे आपल्याला कळलं की ही 25ची 26 झाली, ही 16ची 17 झाली, हे एवढ्यामुळेच कळलं की तिथं अचूकपणे कालगणना सुरू आहे. म्हणून ते आपला काल मोजतायत, विशेषतः काल मोजतायत, म्हणजे झाले किती यापेक्षा राहणारे किती तेच मोजतायत काय सांगायचं तर. कारण ते जातातच आहेत, काउंटडाऊनच आहे कुठेही. तर त्यामुळे काउंटडाऊन आहे त्यांच्याकडे चालू. तर त्यात त्यांना हे कळलं की आजचा दिवस असा उजाडला, याने असाच घालवला, आणि त्यामुळं जनावासी आला तसा जीव गेला. शेवटी असं मस्त शेवटी कधीतरी 70, 80, 90 काय असेल ते, कुठं असेल तिथं तो संपला. तर हे असाच जर राहिला आणि त्याच्यातच राहिला, म्हणजे सुरुवातीला म्हटलं तसं प्रमाणाचा प्रश्न आहे, भूमिकेचा प्रश्न आहे, हे न कळता जर मनुष्य जगत राहिला तर शेवटी तो जसा होता तसाच आहे. याच्यापेक्षा कुठलीही तरीचं अपग्रेडेशन नाही झालं तर डिग्रेड होऊन जाईल. कारण हे बाळगलेला मनुष्य डिग्रेड असतो. बघा तुम्ही, सकाळची गोष्ट ज्याने दुपारी मनात बाळगलेली आहे तो डिग्रेड होतो. कारण ऐन चांगली असलेली दुपार त्याची वाया जाते, ऐन संध्याकाळ चांगली असलेली त्याची वाया जाते, ऐन रात्र झोपेची छान शांततेची असते तिची वाया जाते. याचं कारण का, तर ते मध्ये ते सगळं आणून ठेवलेले गबाळ, तर ते हे जे गबाळ आहे ते सगळं त्याला त्रास देतं. मग आपण ओळखणारी माणसं आहोत, समजणारी माणसं आहोत, मन तपासू शकतो, चित्त तपासू शकतो. तर गंगेत असलं काही नाही आहे. गंगा ज्या गावी होती तिथून त्यानंतर तिथलं पाणी हे तिथून तेवढ्या ज्या तिचा काही वेग त्यावेळेचा असेल त्या वेगाप्रमाणे ते दुसऱ्या गावाला गेलेलं आहे. आपल्याला पाणी तिथे आहे बरोबर आहे, पण ते त्याच्या मागून मागच्या गावाहून आलेलं आहे. इथल्या गावचं पाणी गेलं पुढे तिथपर्यंत, दुसऱ्या गावचं पाणी त्याच्या पुढे गेलं, ते वाहतं आहे, आणि म्हणूनच ते भलं आहे. साधूसुद्धा वाहतो म्हणून, पुढे जातो म्हणून भला आहे. तसं या अर्थाने सामान्य माणसाला साधुत्व शक्य आहे. त्याला जर जाता येत असेल पुढे, जो घटनेत अडकला तो माणूस, जो घटनेत नाही अडकला तो साधू. कारण त्याला अडकलेलं नाही आहे, काम आहे तिथे, त्याला 5ला पण काम आहे, 10लाही काम आहे, सकाळीही काम आहे, रात्री 10लाही काम आहेच त्याला. त्याचं जे काही त्यावेळेला काहीतरी कर्तव्य लागतोच. आणि कुठलंच कर्तव्य नसताना मनुष्य जसा श्वासोश्वास करतो तसं नाम घेण्याचं कर्तव्य केव्हाही लागतं. त्यामुळे त्यात तर काही चुकलं नाही. ते 10लाही नाम घ्यायला काय 10ची वेळ बरोबर नसते असं काय आहे का, किंवा काय रात्री 11ची वेळ बरोबर नसते असं काय आहे का, तसं काही नाहीच आहे. जशी श्वासाला विशिष्ट काळ वेळ नाही तसं नामाला विशिष्ट काळ वेळ नाही. त्या अर्थाने त्याला त्या वेळेलाही कर्तव्य आहेच. ते जो करत राहिला, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे म्हणा, भगवंत जाणं त्याचे जवळ. तर त्या अर्थाने त्याच्याजवळ भगवंत का राहतो, तो जसा तो गंगेजवळ राहतो तसाच तो गंगेसारख्या वाहत्या असलेल्या आणि स्वच्छ असलेल्या चित्ताजवळ राहतो. त्याचं प्रमाण पुढे अंगुष्ठ प्रमाण, त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे.
बुद्धम स्वानंदाचा शब्द वापरलेला आहे. एरवी बाहेरचा भगवंत आपल्याला कैवल्याचा गाभा तो आहे, विटेवर उभा आहे. कदाचित मला जमेल न जमेल, गेलो तर दर्शन होईल नाही होईल, गर्दी असेल काय, तिथं प्रसंग असेल काय, आणखीन काय उत्सव असेल, तिथपर्यंत पोचेन न पोचेन सांगता येत नाही. पण इथे स्वानंदाचा गाभा म्हटलं आहे, तर त्याच्यात स्वतःच्या ठिकाणी असलेलं जे आनंदाचं स्वरूप ते ज्याला सतत उपलब्ध आहे, जे त्याला सतत दिसतं आहे, ज्याचा त्याला सतत प्रत्यय येतो आहे, तसा स्वानंदाचा गाभा तया दिसे. आता हे दिसायला बाहेरचे डोळे उपयोगी पडत नाहीत, म्हणून अंतःचक्षु ज्ञानदृष्टी उघडारे ती त्यासाठी. अशी सुरुवातीला ती घेण्याचं कारण हे होतं की ज्ञानदृष्टी उघडा. आज जे दिसतं आहे ते दिसण्यावर चाललं आहे आपलं सगळं. ते दिसलेलं तसं नाही आहे, दिसलेलं मिथ्या आहे, दिसलेलं तसंच असतं असं नाही. हे आपल्याला कायमचा अनुभव आहे की माणूस दिसतो तसा नाही, हा कायमचा अनुभव आहे. पण तो कसा आहे हे माणसाला कळण्याची क्षमता आहे, म्हणून त्याला ज्ञानदृष्टी आहे. फक्त ती उघडली गेली नाही तर मनुष्य नुसता डोळ्याने पाहिल आणि त्याच्यावर जाईल तो जाईलच, नुकसानच जाईल त्या भाषेत. पण तेच नुसतं पाहणार नाही, तो आणखीन काहीतरी पाहिल, त्याला ज्ञानदृष्टी आहे आणि ती त्याला दिलेली आहे, म्हणून ती त्याची जागी व्हावी याच्यासाठी हे लोक धडपडत असतात. ते तेवढ्यासाठी त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. असा जो गंगेसारखं मन ठेवून आहे, कसल्याही तऱ्हेची किलमिश संदेह ते सगळी कारणं पुढे दिलेलीच आहेत आपल्याला. अंतःकरण चतुष्टय जे दिलेलं आहे त्याच्यात ही सगळी कारणं आहेत. तर ती कारणं त्याच्या सावधपणामुळे त्याच्यावर परिणाम करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट परिणाम करणार. राग आहे, आला तो राग परिणाम तर करेलच, ते बरोबर आहे, कारण तो आल्यानंतर परिणाम करेल. तिथे मनुष्य एक सावध आहे ना, अजून त्याला सावधपणाचे अजून एक जसं फायरवॉल असते तशी एक हे आहे, त्याला मध्ये एक जागा आहे, तिथे तो थांबेल. तो म्हणेल याची काही गरज नाही, तू आलाच ठीक आहे, या परत आपण थोडक्यात यायला काय हरकत नाही, गेलात तरी चालेल. तसं तो म्हणायला मध्ये अजून एक उभा असू शकतो. तो सावधानपणा म्हणून सगळा परमार्थ महाराज जो सावधानतेत आहे म्हणले तो तिथं आहे, तर तिथं तो सावधानता आहे. तर तशा अर्थाने असा वाहता आहे, म्हणजे थोडक्यात धरून ठेवलेलं नाही. काही यशही धरून ठेवणं चांगलं नाही आणि अपयशही धरून ठेवणं चांगलं नाही. त्याचा परिणाम आजच्या दिवसाच्या माझ्या कामावर होतो. यशाने मनुष्य बेसावत होतो, अपयशाने खंत करतो, दोन्ही त्याच्यात आजच्या कामात अडथळाच आणतात. या अर्थाने वाहत आहे. यश होतं, काल होतं, जे ते ज्यांना ज्या ज्या ठिकाणी जे जसं कोणीतरी मनुष्य आहे, मनुष्य म्हटल्यानंतर त्याच्याजवळ काहीतरी गुण असणार, त्याच्याजवळ काहीतरी पद असणार, त्याचं काही कौशल्य असणार, त्याचं काहीतरी असणारच ना. तेव्हा जसं गुरुदेवांच्याकडे हे उतरले, राधाकृष्णन उतरले आणि तिथं ते मंडळी पत्रकार मुलाखत घ्यायला आले, तेव्हा त्यांनी ते नाकारलं. ते म्हणले इथे मुलाखत वगैरे काही नाही, मी इथं राष्ट्रपती नव्हे, इथे एकच आता एक देव आहे तेवढाच, बाकी काही नाही. त्यामुळे इतर कसल्याही विषयावर इथे चर्चा होणार नाही. काय असेल ते तिकडे गेस्ट हाऊसला उतरलो जे बघू. इथे मी त्यांच्या आश्रमात मी त्यांच्या पायाशी बसायला आलेलो आहे, इथे मी मुलाखत द्यायला आलेलो नाही. हे सांगणारे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती आपल्याकडे आहेत, म्हणून त्यांना तत्त्वज्ञ राष्ट्रपती म्हणतात. आणि तत्त्वज्ञांच्या हाती सत्ता असावी असं फार पूर्वी सांगून ठेवलेलं आहे. आता तत्त्वज्ञ उरले नाहीत म्हणा, सत्तेचा विषयच नाही, तर ते त्यांच्या हाती का असावी, तर ही तटस्थता तिथे असते. आता त्यांचं जे मोठेपण आहे ते ठेवून आले. असं एखादा आपल्या चपला बाहेर काढून ठेवून घरात यावा, तसे ते आश्रमात येताना ते सगळं मोठेपण बाहेर ठेवून आलेले आहेत. त्यामुळे इथं कोण मोठं आहे तर तिथे आहे. तर तुम्हाला काय विचारायचं असलं, त्यांची परवानगी असली तर त्यांना विचारा. मी इथे बोलत नाही आणि इथे कोणी नाही. मी त्यांच्या पायाशी बसायला आलेलं इथे आहे. हे ज्याला भान असू शकतं त्यालाच काहीतरी पुढे ह्याच्यात आशा आहे. कारण त्याला त्याचं पद विसरता आलं, त्यांना एवढं त्यांचं पद विसरता आलं, त्यांच्याबरोबरचा मानमरातब विसरता आला, ते सगळं विसरता आलं, तर त्या क्षणी त्यांना ते वाहते आहेत. ते धरून नाही ठेवलेलं पद. तर कुठे नसलं तरी अगदी माझी झाली तरीसुद्धा अजून ते आहेतच असं वाटतं. मागताना तसं वागावं असं वाटतं. त्याचा काय संबंध आहे. असतानासुद्धा जे विसरू शकतात ते नसताना काय त्याचं लक्षात ठेवतील आणि काय गरज आहे. त्या अर्थाने मनुष्याच्या मनात काही मूळ धरू नये हे त्यातलं खरं. तर ह्यातलं कशातलेही कुठल्याही घटनेचं मूळ धरलं की ते माणसाला अडकुलच समजायचं. आपण पाणीसुद्धा वाहताना पाहिलं असेल गंगेचं, कशाचं आहे, कुठेही नदीचं पाणी वाहता वाहता मध्ये कुठेतरी अशी झाडाचं येत ते आलं की तिथे घोटाळतं पाणी जरा, पण
ते नदीचंच पाणी असतं, त्यामुळे ते वळसा घालतं आणि पुढे जातं. आपल्याला घटनांना वळसा घालून पुढे जाता येते का बघावं म्हणजे झालं, म्हणजे आपलं काम झालं. आपलं काम तेवढंच आहे. त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे. आनंदाचा गाभा आहे, त्यात सुद्धा स्वानंदाचा गाभा म्हणते. काय असतं, गाभ्यामध्ये जी वस्तू असते ती एक तर दिसत नाहीच सहज, पण तिथे काही नाही हे जे निर्गुण असतं ते असतं, ते दिसतं. ते केळीचं खांब सोलल्यासारखं आहे. काय आहे काय आहे काय आहे म्हणून तो शेवटी काय नाही. कांद्याचं हे काढल्यासारखं आहे, पिंजोळ्या काढल्यासारखं आहे, शेवटी काय असतं, शेवटी काहीच नसतं. मग असंच कसं असेल, त्यासाठीच निर्गुण कळत नाही म्हणावं सरळ. आणि ते जर काय आहे ते असतं हे जर कळलं तर मग निर्गुण कळलेलंच आहे. मग सगुणाचं तुम्ही कितीही आनंदाने आनंद करा, आनंद घ्या, नामाचा घ्या, नामघोषाचा घ्या, कशाचाही घ्या, तुम्हाला कारण मूळ काय आहे ते कळलेलं आहे त्यातलं. त्यामुळे जे उपनिषदात म्हटलं की हे बीज फोडल्यानंतर आता काय दिसते तुला, सगळ्याचं कारण तुला बीज दिसलं. बीज फोडल्यानंतर काय दिसलं तर काही नाही, पोकळी दिसली. हां, मी सगळं त्यातून निर्माण झालेलं आहे हे तुला पटलं तर सोडून दे. आता तू किती आनंदाने पुढचे सगळे काय आयुष्य जगायचं निरीक्षण करायचं ते कर, पण हे निर्माण तिथून झालं. तसं स्वानंदाचा गाभा, स्वानंद आहेच, पण त्याचाही गाभा आहे परत काहीतरी, की ज्या गाभ्यामध्ये फक्त आनंदच आहे आणि तो तसाच्या तसा अनुभवायला येतो. यासाठी का आपल्याला करता येण्यासारखं काय आहे हे ठीक आहे सगळं झालं ते. अगदी पहिल्यांदा म्हटलं त्या दोन भूमिका जगतानाच्या, एक सांगितली ती प्रमाणाची, सांगितली ती, दोन्ही गुण आपल्यासमोर आहेत आणि हे भूमिकेचं. ती भूमिका ओळखली आणि प्रमाण ओळखलं की मनुष्याचा कितीतरी प्रपंच सुखाचा होतो. नंतर क्रोध नाही जाणार तिळभरी, जी गोष्ट त्याज्यच आहे ती तिळभर, म्हणजे ती आविर्भाव आणायला जसा त्याच्याकडे एक राग आहे, आविर्भाव आणायला काहीतरी त्याला लागेल ना करायला, ते तेवढंच, म्हणजे ते आत नाहीच आहे. काही वेळेला रागाचा आविर्भाव असेल, लहान मूल असतं एकदम ऐकत नाही असं झालं की आई डोळे वटारते. आता डोळे वटारता येतात तिला, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो मी की डोळे वटारता येतात, तर ते वटारता येतात एवढंच त्याचा उपयोग आहे, बाकी कधी त्याचा काही उपयोग करायची गरज लागत नाही. आणि त्यामुळं ते मूल पुढे जे काय गोंधळात जाणार आहे, कशाला काय, कशाला हात लावणार आहे, काय आग आहे काय आहे, तिथे ते थांबतं. काही रागवेल, ह्याच्यापुढे माहिती आहे ती रागवेल, ओढेल मारेल काहीतरी करेल, हे त्याला लक्षात आल्याबरोबर काम. आता ते काम झालं की आता डोळ्याचं काम झालं, ते होते तसेच असावेत परत. हे ज्याला जमलं त्याला जमलं, नाही तर तसेच राहिले पुढे. आणि ते इतरांच्यावर वटारले म्हणजे मग काय करणार. विठ्ठल स्वानंदाचा गाभा तया दिसे, तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण. इथे थोडासा तांत्रिक विषय आलेला आहे, अंगुष्ठ प्रमाण. तर ह्या अनुभवाचा विषय असल्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करत नाही. अंगुष्ठ प्रमाण आहे काय म्हटलेलं आहे. आपल्याकडे अनेक अंगाने अंगुष्ठ प्रमाण शब्द वापरलेला आहे, आपण त्यात आज जायला नको, कारण आत्ता आज गेलं तर आपला आणखीन वेळ जाईल, उशीर झालेलाच असतो तो आणखीन होईल. त्याच्यापेक्षा आपण अंगुष्ठ प्रमाण सध्या शब्द घेऊन जाऊ पुढे. अनुभवी खूण जाणती हे, कारण त्याचं कारणच पुढे दिलेलं आहे, त्यामुळे मी त्याच्यावर आत्ता काही भाष्य करत नाही. झालं अनुभवी खूण जाणती हे. तर जाणती हे खूण स्वात्मानुभवी, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. ज्याला हा अनुभव आहे त्यालाच आहे. आता साखर खाल्ली त्यालाच अनुभव आहे, त्यामुळं त्याचा अनुभव आता अरे गोड असते, असं असते, तसं असते, काय त्याचं वर्णन करून उपयोग नाही. त्याला अनुभव घ्यावा. मी म्हणतो हे अंगुष्ठप्रमाणाचा अनुभव घ्यावा, काय हरकत नाही, पण कदाचित तो खूप मोठा असेल, पुढचा असेल, पण त्याच्या आधी जेवढे सांगितले, जैसी गंगा आहे तसे त्याचे म्हणून सकाळी उठल्यावर आपलं मन निर्मळ आहे का एकदा बघावं बस. गंगेचं पाणी जेवढं निर्मळ आहे, जेवढं दुसरं स्वतः पवित्र आहे आणि दुसऱ्याला पवित्र करण्याचं सामर्थ्य आहे, तेवढं आपल्या मनामध्ये सकाळी आहे का, एवढं एक बघितलं तरी आपलं काम सुरू झालं. आपण आपली भूमिका ओळखली आहे का, चालतंय. आपल्याला या गोष्टींचं प्रमाण माहिती का, चालतंय. एवढं केलं तरी आपल्याला काय करता येण्यासारखं एवढं तुकोबांनी दोन अभंग सांगितले किंवा हे तिसरा पुढचा आहे, तर त्यातून काय मिळालं ते आपल्याला. उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात, तोची एक झाला त्रैलोक्यात, त्रैलोक्यात झाले द्वैतचे निमाले,
त्रैलोक्यात झाले द्वैतचे निमाले. ऐसे साधियेले साधन बरवे, ऐसे साधियेले साधन बरवे. बरवे साधन सुख शांती मना, बरवे साधन सुख शांती मना. क्रोध नाही जाणा तीळ भरी, क्रोध नाही जाणा तीळ भरी. तीळ भरी नाही चित्तासी तो मळ, तीळ भरी नाही चित्तासी तो मळ. तुका म्हणे जळ गंगेच ते, तुका म्हणे जळ गंगेच ते. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन. भगवंत जाण त्याचे जवळी, भगवंत जाण त्याचे जवळी. त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा, त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा. स्वानंदाचा गाभा तया दिसे, स्वानंदाचा गाभा तया दिसे. तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण. अनुभवी खूण जाणती हे, अनुभवी खूण जाणती हे. जाणती हे खूण स्वात्मानुभवी, जाणती हे खूण स्वात्मानुभवी. तुका म्हणे पदवी ज्याची त्याला, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. ज्याची त्याला पदवी इतरान साज, ज्याची त्याला पदवी इतरान साज. संताला उमजे आत्मसुख, संताला उमजे आत्मसुख. आत्मसुख घ्या रे एवढा ज्ञान दृष्टी, आत्मसुख घ्या रे एवढा ज्ञान दृष्टी. या विण चावटी करू नका, या विण चावटी करू नका. करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा. पूर्वीचा जो दोरा उगवला, पूर्वीचा जो दोरा उगवला. उगवेल प्रारब्ध संत संग करुणी, उगवेल प्रारब्ध संत संग करुणी. प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले, प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले. वर्णियेले एका गुण नाम घोषे, वर्णियेले एका गुण नाम घोषे. जातील रे दोष तू का म्हणे, जातील रे दोष तू का म्हणे. येणे य परलोक, साधतील येणे य परलोक. साधतील येणे य परलोक. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा जो दोरा उगवला. आपल्याला थेट घेण्यासारखं याच्यातून जर काही असेल तर एवढा आहे की तेवढा जसा सत्संग मिळेल तो जसा जेवढा जितका जास्त घेता येईल तेवढा घ्यावा आणि त्याची किंमत ओळखावी. ती ओळखायला सुद्धा अवघड आहे.
पूर्वीचा जो दोरा ओवाळा किंवा आपल्या प्रारब्धाचा पूर्वीचे जसे इतर प्रारब्ध भोगावे लागतात तसं हे सुखाचं सुद्धा एक प्रकारचं पूर्वीचे पुण्याचा अंश आहे, तो हा दोरा आहे. तर तो हे उगवलेला आहे. तर ते लक्षात ठेवून त्या सत्संगासाठी काय तो प्रयत्न करावा, प्रपंचासाठी काय प्रयत्न मनुष्य करतो. एक वस्तू मिळेल नाही, एक जर या गल्लीत नाही मिळेल त्या गल्लीत, त्या गल्लीत नाही मिळेल त्या, ह्या दुकानात नाही त्या दुकानात, त्या दुकानात नाही त्या दुकानात, एवढे कष्ट मनुष्य करतो आहे. त्याच्यातले काही महाराज म्हणले तसं आहे अक्षरशः, रिकाम्या वेळात जरी नामाला दिला तरी नामाच्या राशी पडतील हे जे म्हणाले तसं जेवढे प्रपंचाचे कष्ट या गोष्टींसाठी घेतो आहे, खेपा घालतो आहे, हुडकतो आहे, दुकानं फिरतो आहे, सगळं करतो आहे, माणसांना निरोप देतो आहे, इतकं करतो आहे, त्यातलं काही थोडं जरी केलं तरी हे जे चालून आलेलं आहे उगवेलं प्रारब्ध संतसंग करून इथे जे आलेलं आहे तो पूर्वीचा दोरा जो उगवलेला आहे त्याचं महत्त्व लक्षात ठेवा. आणि करू नका काही संतसंग धरा, आपोआप बाकीचं सगळं उलगडत जाईल एवढं त्यांचं आश्वासन लक्षात ठेवून आपण त्यासाठी करता येईल ते करावं. तुकोबरा विठ्ठल विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण. जय जय राम.